नमस्कार मित्रांनो, आपल्या छान छान मालिका या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत. डॉक्टर सार्थकला आणि आनंदीच्या बाबांना म्हणतात, आनंदीची कंडिशन अजूनही सुधारली नाहीये. खूप ब्लड द्यावं लागलं तिला. ती खूप कमजोर झाली आहे. काहीही होऊ शकतं. आपण आपल्या परीनं पूर्ण प्रयत्न करूयात. हे ऐकून सार्थक खूप टेन्शनमध्ये येतो. तेवढ्यात तिथे आदर्श येतो आणि विचारतो, सार्थक, आनंदीची तब्येत कशी आहे आता? सार्थक म्हणतो, भाई, अरे काही सुधारणा नाहीये म्हणतायत. मला खूप भीती वाटते. आदर्श म्हणतो, तू नको काळजी करूस, त्या बऱ्या होतील. आदर्श म्हणतो, मी तुम्हा दोघांसाठी चहा नाश्ता घेऊन आलोय, थोडंसं खाऊन घ्या. आनंदीचे बाबा म्हणतात, नाही, नको. आदर्श म्हणतो, अहो काका, असं काय करताय? कालपासून तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये. तुम्ही दमलेले दिसताय, थोडंसं खाऊन घ्या. आनंदीचे बाबा म्हणतात, नाही हो जाणार घशाखाली, नको. आदर्श म्हणतो, बर काका, थोडा वेळ तुम्ही घरी जा, थोडा आराम करा. मी आहे इथे सार्थकसोबत, काळजी नका करू. सार्थकही म्हणतो, बाबा तुम्ही करा आराम, आम्ही आहोत इथे. अण्णा म्हणतात, ठीक आहे. सार्थक रावांकडे लक्ष द्या आणि अण्णा घरी जातात. मग आदर्श सार्थकला म्हणतो, सार्थक थोडंसं खाऊन घे. सार्थक म्हणतो, भूक नाहीये मला. आदर्श म्हणतो, सार्थक असं करून कसं चालेल? आनंदीसाठी ठामपणे उभं राहायचंय ना, तिची सेवा करायची. मग तू आजारी पडून कसं चालेल? आणि मी तुला सांगतोय ना, आनंदी बरी होणार. ही वेळ सुद्धा निघून जाईल, पण आता तिला सावरायला तू खंबीर असायला पाहिजे ना. तुला स्वतःची काळजी घ्यावीच लागेल. सार्थक म्हणतो, त्या माझ्या स्वप्नात आल्या होत्या आणि म्हणाल्या, माझ्या बाळकृष्णाची काळजी घ्याल ना, आणि निघून गेल्या. मी हाका मारल्या पण थांबल्या नाहीत. भाई, त्या बऱ्या होतील ना? आदर्श म्हणतो, हो, त्या बऱ्या होतील, मला खात्री आहे. आणि आपण ज्या गोष्टींचा विचार करतो ना, ज्या गोष्टी मनाला लावून घेतो, त्याच गोष्टी आपल्याला स्वप्नात दिसतात. तू नको विचार करू या सगळ्यांचा. आनंदी ठणठणीत बरी होईल आणि तुझ्यासोबत घरी येणार आहे ती. आदर्श सार्थकला म्हणतो, सार्थक, मला राहून राहून एक प्रश्न पडतो. आपण दोघे घरी नसणं आणि नेमकं त्याच वेळी हे चोर येणं, हा दरोडा पडणं, हा निव्वळ योगायोग आहे की काही गडबड आहे? हे ऐकताच सार्थक तिथून निघतो. इकडे घरी शलाका आणि केदार यांना पोलीस सांगतात, आम्ही सगळी चौकशी केलीये. ते दरोडेखोर नव्हते. तुमच्या फॅक्टरीमध्ये काम करणारी माणसं होती आणि तुमच्या घराच्या बाहेर जे CCTV फुटेज आहे त्यामध्ये आम्ही त्यांना पाहिलेत. त्यांचे चेहरे दिसले आम्हाला. केदार म्हणतो, साहेब, तुमचा काहीतरी घोळ होतोय. पोलीस म्हणतात, घोळ आमच्या पाहण्यात का तुमच्या CCTV फुटेजमध्ये? केदार म्हणतो, ते चोरच होते. ते आमच्या कंपनीतली माणसं नव्हती, कारण आमच्या कंपनीतली माणसं आहेत त्यांचे माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. ते असं घरामध्ये येऊन काही करणार नाहीत. पोलीस म्हणतात, हे बघा, ही लपवाछपवी बंद करा आणि सांगा खरं खरं काय मॅटर आहे ते. केदार म्हणतो, खरंच साहेब, काहीच मॅटर नाही. मग पोलीस बेनारेंना हाक मारतात आणि बोलवतात. त्यांना म्हणतात, हे तुमच्या कंपनीचे मॅनेजर ना? केदार म्हणतो, हो. पोलीस म्हणतात, यांनी सुद्धा ओळखलं त्यांना. मग केदार म्हणतो, साहेब, त्या माणसांनी माझ्याकडे पैसे मागितले. माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून घरी येऊन त्यांनी असं केलं. पोलीस म्हणतात, खरं काय ते सांगा, नाहीतर हे प्रकरण अंगाशी येईल आणि सत्य काय आहे हे आम्ही शोधून काढूच, असं म्हणून पोलीस निघून जातात. इकडे भिंगरी वृंदाला विचारते, कशी तब्येत आहे आनंदी ताईची? वृंदा म्हणते, तुला काय करायचंय ग नसत्या चौकशा? ती जगेल नाही तर मरेल. भिंगरी म्हणते, असं अभद्र का बोलताय? काही नाही होणार आनंदी ताईला. वृंदा म्हणते, भिंगरे, इथे तुला मी आणले ना, मग त्या आनंदीची कशाला काळजी करतेस? आणि म्हणते, आज जेवायला काही गोडधोड कर, खूप दिवस झाले गोडधोड खाल्लं नाहीये. भिंगरी म्हणते, अहो आनंदीताई हॉस्पिटलमध्ये आहेत आणि गोडधोड करायचं? वृंदा म्हणते, मला शिकवू नकोस.
मी जे सांगते ते मुकाट्याने करायचं. मग वृंदा सुधाकडे चहा घेऊन येते. सुधा म्हणते, नकोय मला चहा. वृंदा म्हणते, तिच्यासाठी काय रडत बसतीयेस? कोणाचंही जीवन मरण आपल्या हातात नसतं. सुधा म्हणते, तिने माझ्याच नवऱ्याचा जीव वाचवलाय, त्यात तिच्या जीवावर बेतलंय. वृंदा म्हणते, पण तो एक ॲक्सिडेंट होता. तेवढ्यात तिथे सार्थक येतो आणि म्हणतो, बरोबर बोलतेस, अपघातच होता तो. सार्थक खूप चिडलेला असतो. तो झालेल्या सगळ्या घटना सांगतो आणि म्हणतो, या सगळ्या घटना आनंदीच्या बाबतीत अपघातातच घडल्या. पण आजचा अपघात चांगला होता. या सगळ्यात एवढी मोठी आनंदी नावाची बॅग तुमच्या डोक्यावरची टळली ना? सुधा म्हणते, अरे सार्थक, काय बोलतोयस तू हे? सार्थक म्हणतो, मी खरं तेच बोलतोय ना. माझ्या आनंदीनं सगळ्यांचे टोमणे, अपमान, आरोप सगळं सहन करत आली. पण या घरावरचं, घरातल्या माणसांवरचं प्रेम काही कमी होऊ दिलं नाही. तिला एवढं वाटत होतं फक्त कधीतरी तिला या घरची सून म्हणून स्वीकारतील. पण मूर्ख आहे ती. इतकं सगळं होऊन सुद्धा या घरच्या माणसांचाच विचार करत राहिली. मी तर म्हणतो आनंदी मेली तर बरं होईल. सुधा म्हणते, सार्थक, काय बोलतोस तू हे? सार्थक म्हणतो, तुमच्या मनातलं बोलतोय. होय ना काकू? असंच आहे ना मनात तुमच्या? पण मी असं होऊ देणार नाही. माझ्या जीवावर बेतलं तरी चालेल, पण मी आनंदीला परत आणणार. पण या घरात नाही हं. अजिबात गैरसमज करून घेऊ नका. आणणार म्हणजे या घरात नाही आणणार मी परत. या घरात कोणाला नकोच आहे ना ती, आणि कोणाला किंमतही नाही आहे तिची. मग या घरात कसं आणणार? तिला घेऊन कुठेतरी लांब निघून जाईन मी. आजची तिची जी अवस्था आहे फक्त तुमच्यामुळेच आहे. आजपासून हा सार्थक जगेन मरेन फक्त आनंदीसाठी, असं म्हणून तो तिथून निघून जातो. सुधा विचार करत असते. तिथे सार्थकचे बाबा येतात आणि म्हणतात, अजूनही तुझ्या मनाला पाझर फुटला नाही ना? सार्थक जे काही बोलला ते सगळं मी ऐकलंय आणि त्यातला शब्द ना शब्द खरा आहे. अगं, आज ती मुलगी मरणाच्या दारात उभी आहे केवळ माझ्यामुळे. माझा जीव वाचवलाय तिनं. तुझं सौभाग्य वाचवलंय. लक्षात येते का तुझ्या? आणि एकदा नाही, दोनदा. अगं, तिच्यामुळे मी बरा होतोय. तिच्यामुळे माझं स्मरणशक्ती परत येते. अगं, तिनं खूप केलंय माझ्यासाठी, आपल्या घरासाठी. पण दुःख या गोष्टीचं होतंय सुधा, त्या वृंदाच्या नादाला लागून तू आनंदीबद्दल अजूनही किंतु परंतु ठेवतेस मनात. सुधा, तू बदलली आहेस. तू माझी आधीची सुधा नाहीयेस. तू खूप चुकीचं वागतेस. हे बरोबर नाहीये. आज तू माझी बायको आहे या गोष्टीचं मला खूप दुःख होतंय, असं म्हणून ते तिथून निघून जातात. सुधा देवापुढे येते आणि म्हणते, देवा, मला काही सुचत नाहीये, पण मी तुझ्याकडे हात जोडून पदर पसरून एकच मागणं मागते. या घरावर आलेलं संकट दूर कर. अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.